प्रियजन हो, कसे आहात? छान आहात ना? प्रत्येक सकाळी परमेश्वराची कृपा नवीन असते. जेव्हा आपण नवीन दिवसात प्रवेश करतो तेव्हा देव आपल्याला कृपा देतो आणि मार्गदर्शन करतो. आज तुम्ही नवीन कृपा मिळवली आहे का? परमेश्वर कोणाला कृपा देतो? जे लोक वाट पाहतात त्यांना देव कृपा देतो. म्हणून जर तुम्ही पहाटे उठून परमेश्वराच्या सान्निध्यात थांबला तर त्या दिवसासाठी लागणारी कृपा देव देईल. त्या दिवशी कोणतीही अडचण किंवा संघर्ष आला तरी तुम्ही पुढे जात राहाल. काहीही तुम्हाला त्रास किंवा हलवू शकणार नाही. हेच ख्रिश्चन जीवन. म्हणून दररोज येशूसोबत चालण्याच्या आणि जगण्याच्या अनुभवात स्थिर राहा. आज प्रभूने आपल्यासाठी कोणते वचन ठेवले आहे विचारत आहात का? पहिले करिंथकर अध्याय 14 वचन 20. दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजूतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा. प्रभू आपल्या मुलांना म्हणजे येशूसोबत चालणाऱ्या मुलांना 2 गोष्टी सल्ला म्हणून सांगतात. वाईट प्रवृत्तीत तुम्ही मुलांसारखे असावे आणि समजूतदारपणात प्रगल्भ असावे असे सांगितले आहे. म्हणजे काय असं तुम्हाला वाटतंय का? बऱ्याच लोकांमध्ये वाईट प्रवृत्ती असतात. त्या मुलांसारखी एक वृत्ती म्हणजे अगदी मुलांमध्ये अभिमान नसतो, मत्सर नसतो, चिडचिडपणा नसतो, स्वार्थ नसतो. तुम्ही पाहिलं का? लहान मुलं, 2-3 वर्षांची मुलं बघा, सगळे त्यांच्याकडे पाहून हसतात. टाटा म्हणायला सांगतात, ते टाटा म्हणतात. यांना तुम्ही बाय बाय म्हणायला सांगा, ते म्हणतात. सगळ्यांना ते प्रेम करतात. यांना का प्रेम करावं, पाहून का हसावं असं वाटत नाही. त्या मुलांच्या मनात जातीय भावना नसते, धार्मिक भावना नसते. श्रीमंत गरिबाचा भेदभाव त्यांना वाटत नाही. सगळ्यांवर त्यांचं प्रेम असतं. सगळ्यांना आपुलकीनं पाहतात आणि अशा भेदभावाचा विचार करत नाही. मग दुर्गुण म्हणजे असं. या दुर्गुणामुळे जगात अनेक लोकांमध्ये जातीवाद आहे, धर्मवेड आहे, देवावर विश्वास वेगळा, धर्मवेड वेगळं, देवभक्ती वेगळी, धर्मवेड वेगळं. काही लोक त्यांच्या गटात धर्मवेडामुळेच दुसऱ्यांवर हल्ला करतात. हेच करतात. खरी देवभक्ती असेल तर सगळ्यांवर प्रेम करतील. मग अशा प्रकारचे स्वभाव लहान मुलांमध्ये नसतात. तुम्ही तसल्या स्वभावात असावं असं परमेश्वर सांगतो. वाईट गुणांमध्ये मुलं म्हणजे असे वाईट गुण तुमच्यात दिसणार नाहीत, त्याचा काहीही परिणाम होणार नाही. मग तुम्ही सगळ्यांना प्रेम कराल, सगळ्यांशी प्रेमाने वागाल, आपुलकीने वागाल. हे कोणत्या जातीतले, धर्माचे, शिकलेले अशिक्षित, गरीब श्रीमंत असा फरक तुम्ही पाहणार नाही. तुम्ही सगळ्यांना प्रेम कराल, अशीच आपली वृत्ती असावी असं परमेश्वराला वाटतं. माझ्याकडे हे हृदय आहे. दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे व्हा. दुष्टपणा त्यांच्यात नसतात. अशा प्रकारचं कपटी नसलेलं हृदय मला हवं आहे. मी कपटी नसावं आणि मी सगळ्यांना प्रेम करावं. मी परमेश्वराकडे मागतो बुद्धीने निरागस असावं. जरा मोठं झालं की थोडी बुद्धी येते, समज येते. मग विचारतात, मी टाटा का करू? आपण टाटा का सांगतो असं विचारायला सुरुवात करतात. असंच होतं. यांना पाहून मी का हसायचं, ते कोण आहे असं विचारायला सुरुवात करतात. जरा बुद्धी येऊ लागली की मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. विचारतात, समजून घेतात. त्यात काही लोक थोडेसे वेगळे असतात. पाहिलंत का? थोडे वेगळे लोक म्हणजे पूर्ण असलेले असतात. आपल्या बुद्धीमध्ये कसे असावे? बुद्धी पूर्ण लोक. मग परमेश्वराने तुम्हाला एखादी जबाबदारी दिली तर त्या तुम्ही निवडलेले लोक म्हणून दिसायला हवे. लोकांमध्ये मिसळताना, लोकांशी एकरूप होताना तुम्ही निवडलेले लोक म्हणून ओळखले जावे. काही लोकांकडे तसा स्वभाव नसतो. थोडे वेगळे राहून पुढच्याला टोचणे, कुरकुर करणे, वैरभाव ठेवणे. हा कोण, तो कोण, त्याच्यासाठी काहीतरी करायचं, तसे स्वभाव असू नये. आपण निवडलेल्या स्थितीत असायला हवे. आपल्याला सगळ्यांना प्रेम करायला हवे, कारण परमेश्वरानेच तसे सांगितले आहे. शत्रूंनाही प्रेम करायला हवे, सर्वांवर प्रेम दाखवायला हवे. असा परिपूर्ण हृदय आपल्यामध्ये असायला हवे. म्हणूनच परमेश्वरा माझ्यात कोणतीही कमतरता आढळू नये, मी परिपूर्ण असावा. प्रत्येक गोष्टीत जर वचन असेल तर बायबल बद्दल माहिती असलेला परिपूर्ण असावा. प्रार्थना असेल तर प्रार्थनेबद्दल जाणणारा परिपूर्ण असावा. म्हणूनच जर आपण वरदानांबद्दल बोलत असू तर अर्धवट माहितीवर बोलू नका, परिपूर्ण
पारंगत व्हा असे वचन सांगते। त्याचप्रमाणे जर तुम्ही शिक्षक असाल तर शिक्षकाच्या सर्व गोष्टी माहिती असाव्यात आणि त्या बाबतीतही पारंगत असावे। तुम्ही सेवक असाल तर सेवकाबद्दल बायबल काय सांगते हे जाणून त्या बाबतीत परिपूर्ण पारंगत असावे। तुम्ही राजकारणी असाल तर कसे वागावे वर्तावे हे जाणून त्या बाबतीत परिपूर्ण पारंगत असावे। देवाने आपल्याला जबाबदारी दिली असेल तर त्यातही निवडलेले पारंगत असावे अशीच इच्छा व प्रयत्न असावा। एका कुटुंबाचं उदाहरण घ्या। काही पती असतात ते थोडे अपरिपक्व असतात आणि मीच पती आहे, मीच अधिकार गाजवणार लहान मुलासारखं बोलतात, विचार करता बोलतात। जर ते परिपूर्ण पारंगत असतील तर ते म्हणतील, कुटुंब प्रमुख प्रभूचा सेवक म्हणून मला पत्नी मुलांवर प्रेम आणि काळजी घ्यायला हवे अशी चांगली मनोवृत्ती त्यांच्यात निर्माण होते। तसंच जर पत्नी परिपूर्ण असेल तर ती म्हणते, माझ्या पतीचं ऐकायला हवे, आनंदी ठेवायला हवे, कुटुंब घडवायला हवे असं परिपूर्ण असतात। मुलांना कसं वाढवायचं, मुलांशी कसं बोलायचं, त्यांची काळजी घ्यायची, नातेसंबंध जपायचे या गोष्टींमध्ये देवाने आपल्याला जिथे ठेवले आहे तिथे आपण योग्य ठरावं हे महत्वाचं आहे। असं झाल्यामुळेच खूप समस्या, खूप संघर्ष, खूप मानसिक तणाव आणि त्रास येतात, नाही का? म्हणून आज प्रार्थना करा, प्रभू मला मुलांसारखं निष्पाप आणि निर्मळ हृदय दे, कपटमुक्त आणि शुद्ध मन दे असं मागा। माझं हृदय शुद्ध राहावं, मी निवडलेला म्हणून तुझी कृपा मला मिळू दे असं मागा। तुमच्या आयुष्यात तुम्ही नक्कीच विजयी व्हाल आणि या समस्या संघर्ष पार पाडू शकाल। या समस्येचं कारण समजलं का? बालिशपणे बोललात म्हणूनच ही समस्या आली। तुम्ही बदललात तर समस्या बदलेल, तुम्ही सुधारलात तर समस्या देखील सुधारेल, तुम्ही स्वतःला बदललात तर कुटुंबात खूप बदली येईल। तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तिथे आणि सर्वच ठिकाणी बदल दिसून येईल। मग स्वतःला पूर्णपणे समर्पित करा आणि मनापासून सांगा, प्रभू मी तुझ्याकडे येतोय, मला लहान मुलासारखे निष्कपट हृदय हवे आहे, असे हृदय मला दे अशी मी प्रार्थना करतो। प्रभू मी तुझ्याकडे येतोय, मला निवडलेला म्हणून ओळख मिळावी अशी अनुभूती दे। मी अपात्र न वाटता पूर्णत्व प्राप्त अवस्थेत जगू शकेन आणि साक्षीदार म्हणून राहू शकेन, यासाठी मदत कर। हे सर्व येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, आमेन आमेन। जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा। दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा।